तर मंडळी, तारिणी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच प्रेक्षकांनो 30 डिसेंबरच्या भागात आपल्याला धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. मित्रांनो, दयानंद खांडेकरांसमोर आता तारिणी आणि केदारचं सत्य येताना आपल्याला दिसणार आहे. कारण की आता जो काही युवराजने प्लॅन केलेला असतो दयानंद खांडेकरांना मारण्यासाठी, तो प्लॅन मात्र आता तारिणी पूर्णपणे उधळून लावणार आहे. मित्रांनो, तारिणी आणि केदार घरात असताना दयानंद खांडेकरांना मारण्यासाठी एक व्यक्ती घरात येते. तारिणी मात्र त्या व्यक्तीशी दोन हात करते. हे आपल्याला आता जबरदस्त पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर दयानंद खांडेकरांना तारिणीचं हे वेगळंच रूप आता दिसणार आहे. परंतु मित्रांनो, दयानंद खांडेकरांच्या जीवावर उठलेला युवराज खांडेकर आणि हेच घरातलं वातावरण आता तारिणीला समजणार आहे. घरात कोणीही नसताना खांडेकरांना जिवंत सोडायचं नाही अशी ऑर्डर मात्र युवराजने दिलेली असते. आणि त्यानंतर मात्र आपण बघतो की तसा खेळसुद्धा आता खांडेकर कुटुंबामध्ये रंगतदार चालू असतो. कारण की ज्या पद्धतीने युवराजने पूर्ण फिल्डिंग लावलेली असते, घरात कोणीच नाही आहे आणि याचाच फायदा ती आता व्यक्ती घेणार असते. त्याच वेळेस ती घरात घुसते आणि त्यानंतर दयानंद खांडेकरांवर हल्ला होण्याच्या अगोदरच मात्र त्या माणसाला स्वतःच्या जीवाला मुकावं लागतं. आणि हे सगळं घडतं प्रेक्षकांनो, ते म्हणजे तारिणी आणि केदारमुळे. आणि विशेष म्हणजे तारिणी घरात शिरलेल्या त्या माणसाचा सामना कसा करते. मित्रांनो, आपण बघितलं की ज्या पद्धतीने युवराजला आता या सगळ्याचा राग संताप आलेला असतो आणि त्यासाठी तो खूपच आता संतापून उठलेला असतो. खूप जास्त तो स्वतःला त्रास करून घेत असतो आणि याबद्दल तो त्याच्या आईला सुद्धा जाब विचारतो. तो म्हणतो की याबद्दल जर तू मला अगोदर सांगितलं असतं ना की या दयानंदचं काही लफडं वगैरे होतं, तर मी त्या केदारला कुठूनही शोधून काढलं असतं आणि त्याला तिकडेच संपवलं असतं. हे मला पुढे पाहायला मिळालंच नसतं ना. या घराचा मी एकुलता एक वारस आहे. ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे. परंतु आता काय होणार, ही सगळी प्रॉपर्टी त्या केदारच्या घशात जाणार. या अगोदरच मला त्या कौशिकीपुढे एक रुपयासाठी हात पसरावा लागत होता. परंतु आता मात्र मी त्या केदारला भीक मागायची. मी आता हे करायचं का? मी हे सहन करू शकत नाही आई. आणि युवराज मात्र स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेक्षकांनो, इकडे त्याची आई त्याला थांबवते आणि निशीला सुद्धा ती म्हणते आता जे काही करायचं आहे ना ते मीच करणार आहे. आणि मित्रांनो, तेव्हा आपण बघतो की केदार मात्र इकडे रूममध्ये जाऊन त्याला 25 लाखाची ऑफर देते. ती म्हणते की एवढे पैसे तर तू कधी कमावले नसशीलच आणि तू आश्रमात जॉब करतोस, तिथे तुला काय मिळत असणार आहे? 10-15 हजार. परंतु हे बघ, हे किती पैसे आहेत, हे तुझ्या पूर्ण आयुष्याला तुला पुरतील एवढे आहेत. त्यामुळे तू हे पैसे घेऊन जा आणि हे घर आमचं सोडून दे. माझ्या युवराजच्या आयुष्यातून निघून जा. आणि या खांडेकर कुटुंबातून सुद्धा तेवढ्यातच तिकडे तारिणी येते आणि तारिणी मात्र युवराजच्या आईला चांगलीच आता भिडते. मित्रांनो, ती म्हणते की एवढ्या कमी पैशामध्ये तुम्ही आम्हाला ही ऑफर देताय, हे शक्यच नाही आहे. त्यानंतर मात्र युवराजची आई म्हणते की ठीक आहे, 50 लाख रुपये देते मी. तेव्हा तर तुम्ही हे घर सोडून जालच ना, कारण की 50 लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. आणि त्यानंतर मात्र तारिणी म्हणते की नाही, तुम्ही खूप मोठी चूक करताय. त्यानंतर मात्र आता युवराजची आई 1 कोटीची ऑफर देते. प्रेक्षकांनो, तरीही तारिणी म्हणते की एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची फक्त 1 कोटी किंमत खूपच कमी आहे ही, आणि तुम्हीच तुमच्या प्रॉपर्टीची किंमत कमी करताय. त्यानंतर मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की युवराजची आई एक चेकबुक काढते आणि म्हणते की यावर जेवढी रक्कम तुला लिहायची आहे तेवढी रक्कम तू लिहू शकतेस. मित्रांनो, तारिणी त्यावर लिहिते की प्रेम आणि आत्तापर्यंत केदारला जो काही त्रास झाला आहे त्याची सगळी भरपाई. आणि आता त्यावर हे सगळं ऐकून मात्र आपण बघतोय प्रेक्षकांनो, युवराजची आई खूपच संतापते. ती म्हणते हे काय लिहिलं आहेस तू? त्यावर तारिणी म्हणते हो, तुम्ही ते देताय ना त्याची किंमत देताय. तुम्ही तर सांगा कोणत्या बँकेत जाऊ आणि कुठून हे सगळं आणू? सगळं कारण की हे आत्तापर्यंत केदारला या सगळ्या गोष्टींचा खूपच त्रास झालेला आहे. आपला बाप नाही आहे, आपण अनाथ आहोत. आपल्याला वडील असतानासुद्धा जो काही त्रास लोकांनी दिलेला आहे, जे काही सहन करावं लागलं, त्याचा विचार तुम्ही केला का की केदारला किती त्रास झाला असेल? तुम्ही आता तो त्रास मात्र वाढवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही त्याला माहीत आहे की दयानंद खांडेकर हेच त्याचे वडील आहेत, तरीसुद्धा तुम्ही त्याला ही ऑफर देताय. किती मोठी चूक करताय तुम्ही. आणि आता हे सिद्धसुद्धा झालेलं आहे की दयानंद काकांचा केदार हा मुलगा आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे अधिकार अशा पद्धतीने विकत घेऊ शकत नाही. आणि त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो, तारिणी असे प्रश्न करते की हे सगळं कशासाठी करताय? परंतु पद्मिनीकडे त्याचं काहीही उत्तर नसतं.
मित्रांनो, ती मात्र तिकडून संतापून निघून जाते. केदारची साथ तारिणीने खंबीरपणे दिलेली असते. केदारने काही उत्तर देण्याच्या अगोदरच इकडे मात्र पद्मिनीचं तोंड तारिणी चांगल्याच प्रकारे बंद करते. इकडे मात्र युवराजचा राग इतका वाढलेला असतो की तो त्याच्या गाडीमध्ये जातो आणि चक्क ड्रग्ज घेतो. त्यानंतर तो एका व्यक्तीला दयानंद खांडेकरांचा फोटो पाठवतो आणि म्हणतो की उद्या सकाळी ही व्यक्ती मला जिवंत दिसलीच नाही पाहिजे. ही व्यक्ती घरात असणार आहे. घरात येऊन घुसून त्यांना मारून टाकायचं आहे. जर या व्यक्तीचे श्वास बंद नाही झाले तर मी तुझे श्वास बंद करेल, असं मात्र चक्क युवराज बोलून दाखवतो. प्रेक्षकांनो, पैसे तुला वेळेत मिळणार, काम झालं की पैसे तुला लगेच मिळून जातील, असं मात्र युवराजने त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं. इकडे आपल्याला काय पाहायला मिळतं, कौशिकीने सुद्धा तारिणीला चक्क धमकावलेलं असतं की जर माझ्या घरच्यांना इथून पुढे तुझा त्रास झाला, जर तुझा हेतू वाईट असेल तर गाठ या कौशिकीची आणि तुझी आहे. कारण की तारिणीला कौशिकी आता खूपच प्रश्न करते की देवकी खांडेकरबद्दल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलण्याची काय गरज होती. परंतु तारिणी म्हणते कदाचित तुमचं बरोबरही असेल, परंतु जे केदारने सहन केलेलं आहे त्याच्या आईनेही ते सहन केलेलं असेल आणि म्हणूनच मला या गोष्टी तिकडे बोलणं योग्य वाटलं आणि म्हणूनच मी तिकडे याच उद्देशाने बोलले. माझा उद्देश खूप चांगलाच होता. परंतु त्यानंतर मात्र कौशिकी म्हणते की मला माहिती नाही आहे की देवकी खांडेकरांचं प्रेस कॉन्फरन्समध्ये नाव घेऊन तुझा कुठला हेतू चांगला होता. त्यानंतर युवराजचं लग्न निशीशी होऊ नये यासाठी तुझा कुठला हेतू चांगला होता. परंतु लक्षात घे, आत्तापर्यंत जे तू केलंस ते तुझ्या हेतूने केलंस, परंतु इथून पुढे चांगला हेतू ठेवूनच माझ्या घरच्यांशी, माझ्या लोकांशी तुला वागावं लागणार आहे. नाहीतर गाठ मात्र या कौशिकीशी आहे हे विसरू नकोस, असं मात्र आपण बघतो. प्रेक्षकांनो, कौशिकी तारिणीला चांगली जोरातच बोलत असते. तारिणी ही कौशिकीला योग्य ते उत्तर देऊन शांत करते. कारण की तारिणीला माहिती असतं कौशिकी ही एक अशी व्यक्ती आहे की ती सगळ्यांचा चांगल्या प्रकारे विचार करते. तिला सगळं चांगलं समजतं. या बाकी घरातल्यांना मात्र फक्त या खांडेकरांचा पैसाच हवा आहे आणि त्यातले त्यात युवराज हे तर पूर्ण स्वार्थी आहे. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा मी कौशिकी मॅडमला हे सगळं सांगेल तेव्हा मात्र हे त्यांना नीट समजेल, असं मात्र तारिणी म्हणते. मित्रांनो, तारिणी केदारला समजावून सांगत असते तेव्हा केदार तारिणीला देवकीचा फोटो रूममध्ये लावायला नकार देतो. परंतु केदार म्हणतो की नाही तारिणी, याबद्दल मी तुझं आता काहीच ऐकू शकत नाही, सॉरी, मला प्लीज तू माफ कर. परंतु जे मला त्रास झाला आहे आत्तापर्यंत, माझ्या आईला जो त्रास झाला आहे तो मला पुन्हा या घरामध्ये तिचा फोटो लावून आठवायचा नाही आहे. मित्रांनो, आता मात्र तारिणी आणि केदारचं लक्ष काहीसं वेगळं असतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे युवराजने प्लॅनिंग केलंय की दयानंद खांडेकरांना मारण्याचं आणि इकडे मात्र तारिणी आणि केदार यांचं एक वेगळंच प्लॅनिंग चालू असतं. कारण की आता निशीच्या घरच्यांना माहिती, तिच्या माहेरच्यांनी निशीच्या घरच्यांना म्हणजे युवराजला, पद्मिनीला सगळ्यांना जेवायला बोलवलेलं असतं आणि कौशिकीसुद्धा तिच्या ऑफिसमध्ये असते. घरात कोणीच नसतं, फक्त असतात ते तारिणी, केदार आणि दयानंद खांडेकर. मित्रांनो, याच गोष्टीचा फायदा मात्र आता युवराज घेणार असतो आणि याची पूर्ण प्लॅनिंग झालेली असते. परंतु इकडे आपण बघतोय की तारिणी केदारला सांगत असते की केदार, हीच खूप मोठी संधी आहे. घरात आज कोणीच नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला सहजच युवराजच्या रूमची तसेच कौशिकीताईंच्या रूमची सुद्धा झडती घेता येईल. कारण की त्यांनासुद्धा आता बरंच काही त्या गुलाबबद्दल माहिती आहे असं तर मला वाटतं. काही ना काहीतरी क्लू आपल्याला नक्कीच मिळेल. त्यामुळे कौशिकीताईंची रूममध्ये तू जाऊन पहा, कोणी आलं तर काही संशय येणार नाहीच आहे. जर मी त्या रूममध्ये गेले तर मग मात्र मला अडचण येऊ शकते, अडचण निर्माण होऊ शकते. मी इकडे तिकडे पाहते युवराजच्या रूममध्ये मला काही मिळतं का. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहतो की तारिणी दयानंद काकांना थोडंसं नाराज असलेलं बघते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. कारण की त्या अगोदर जेव्हा केदार आणि दयानंद काकांचं बोलणं होतं, परंतु केदार मात्र दयानंद काकांना काहीच रिस्पॉन्स न देता तिकडून निघून जातो. याचं वाईट मात्र त्यांना वाटलेलं असतं. दयानंद समजू शकतो की केदारला काय त्रास होत असेल, याच्या आधी त्याने काय भोगलेलं असेल, त्यामुळे तो स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे माझ्या मुलाला मी हे सहन करताना बघू शकत नाही. तो जो काही वागतोय माझ्याशी ते योग्यच असेल, कदाचित मला हे सहन होत नाही, असं मात्र तो तारिणीला बोलून दाखवतो. कारण की तारिणी बघते की दयानंद खांडेकर हे एकटे बसलेले आहे, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि ती त्यांना समजावून सांगते, काका तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला इथून पुढे कधीच त्रास होणार नाही. कारण की दयानंद खांडेकरांना असं वाटत असतं की आता काही झालं
झालं तर मी माझ्या मुलासोबत खूप कमी आयुष्य जगेल. मला मात्र माझ्या मुलासोबत आता बरेच चांगले क्षण आता जगायचे आहेत, त्याच्यासोबत एन्जॉय करायचं आहे. माझा राग, माझ्यावरचा त्याचा राग जाईल ना, मी मरण्या अगोदर सगळं व्यवस्थित होईल ना, तो मला बाबा म्हणून हाक मारेल ना, असं मात्र दयानंद खांडेकर तारिणीला बोलून दाखवतात. इकडे मात्र प्रेक्षकांनो, तारिणी सांगते की काका तुम्हाला काहीच होणार नाही आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. केदार नक्की तुम्हाला माफ करेल आणि तो तुम्हाला बाबा नक्कीच म्हणणार आहे. मित्रांनो, आपण बघतो की तारिणी दयानंद खांडेकर यांच्या रूममध्ये आराम करण्यासाठी सांगते आणि केदार आता तारिणी यांच्या मिशनवर आता हे दोघं जातात. आणि त्यानंतर आपण काय पाहतो, घरामध्ये ती व्यक्ती घुसते, कारण की युवराजच्या त्या व्यक्तीला फोन गेलेला असतो की आत्ताच संधी आहे, घरात कोणीच नाही आहे, असतील ते फक्त केदार, तारिणी आणि त्यांच्या रूममध्ये, बाकी घरात कोणीच नाही आहे. मित्रांनो, हे सगळं घडल्याच्या नंतर ती व्यक्ती मात्र घरात घुसते, परंतु समोरच त्या व्यक्तीला दिसतं. तारिणी त्या व्यक्तीला विचारते, कोण हवं, तुम्हाला काही काम होतं का? आणि त्यानंतर ती व्यक्ती सांगते की आम्ही गॅस चेक करण्यासाठी आलेलो आहोत, आम्हाला गॅस चेक करायचा आहे. असं सांगितलं आहे की गॅस लीक झालेला आहे, त्यामुळे चेक करायला मी आलेलो आहे, असं मात्र ती व्यक्ती जेव्हा सांगते. त्यानंतर तारिणी त्यांना किचनकडे घेऊन जाते. तारिणीला एक वेगळ्याच प्रकारचा डाऊट तर आलेलाच असतो प्रेक्षकांनो, परंतु तरीसुद्धा त्या व्यक्तीला इकडे गॅसचं कनेक्शन ती दाखवत असते, किचनमध्ये घेऊन जाते. आणि त्यानंतर आपण काय पाहतो की ती व्यक्ती गॅस चेक करण्याच्या निमित्ताने फोटो पाठवलेला जो काही युवराजने मोबाईलमध्ये तो चेक करत असतो. फोटो मात्र ती व्यक्ती पुन्हा चेक करताना दिसते की दयानंद खांडेकरांचा तो फोटो असतो. ती व्यक्ती त्यानंतर तिथे चाकू काढते. मित्रांनो, तेव्हा तारिणी तिकडे नसते आणि तारिणी तिच्या मिशनच्या दिशेने आता निघालेली असते, परंतु तिला आता त्या व्यक्तीवर जो काही थोडाफार डाऊट आलेलाच असतो. इकडे मात्र दयानंद खांडेकर हे त्यांच्या रूममध्ये असतात, ते फोनवर बोलत असतात आणि तेवढ्यातच आपण काय बघतो की ती व्यक्ती मात्र दयानंद खांडेकरांना मारण्यासाठी चाकू पुढे करते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तारिणी त्या व्यक्तीला बेडशीटने त्याचं तोंड गुंडाळून त्याला फरफटत रूमच्या बाहेर काढते, कारण की दयानंद खांडेकरांना तारिणीचं सत्य समजू नये असेच तिचे प्रयत्न असतात. परंतु तिचे प्रयत्न हे आता किती यशस्वी होतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर तारिणी त्या व्यक्तीला बाहेर काढते, किचनमध्ये ओढत नेते आणि त्या व्यक्तीला तारिणी मात्र चांगलं मारून धोपटून काढते. मित्रांनो, तारिणी त्या व्यक्तीची इतकी काही धुलाई करते की त्या व्यक्तीला एक शब्दही बोलता येत नाही. तो तिथे पडलेला नारळ जो असतो तोच त्याच्या डोक्यात टाकते आणि पाणी मात्र तारिणी तिच्या स्टाईलमध्ये ग्लासमध्ये ओतताना आपल्याला दाखवले. मित्रांनो, जबरदस्त तारिणीचं हे रूप. इकडे तारिणी केदार कोण आहेत हे आणखीन कुणालाच माहिती झालेलं नसतं, परंतु आता मात्र या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा युवराज करू शकेल का? कारण की युवराजला माहिती होतं घरात कोणी असताना मात्र दयानंद खांडेकर जिवंत राहू शकत नाही आणि मग दयानंद खांडेकरांचा जीव वाचवला कुणी, हा प्रश्न आता युवराजला पडतो. मित्रांनो, तारिणी त्या व्यक्तीला चांगलंच धुवून काढते आणि तारिणीने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे काही बेडशीट टाकलेलं असतं त्यामुळे मात्र त्या माणसाला समजतच नाही की त्या व्यक्तीची धुलाई नेमकी कुणी केली. इकडे मात्र केदार कौशिकीच्या रूममध्ये असतो आणि जेव्हा तिकडे त्याला समजतं की घरात कोणीतरी व्यक्ती ही युवराज खांडेकरांना मारायला आलेली आहे आणि तेव्हा केदारसुद्धा तारिणीपर्यंत पोहोचतो. आणि मित्रांनो, आता मात्र हे सगळं तारिणी आणि केदारने घडवून आणलेलं असतं. त्या व्यक्तीचा तर नायनाट पूर्णपणे झालेलाच असतो, परंतु त्याचबरोबर आपण काय बघतो की युवराज मात्र इकडे विचार करताना दिसतोय की आता मात्र या खांडेकर कुटुंबांना समजलंय की युवराज खांडेकरांच्या वाट्यामध्ये आल्याच्या नंतर काय होऊ शकतं. खूप त्याला त्या केदारला त्याचा मुलगा म्हणून म्हणायचं होतं ना, आता त्याला समजेल जेव्हा तो यमसदनी जाईल ना, तेव्हा त्या केदारला कळेल की त्याने किती मोठी चूक केली आहे आणि उरलेलं आयुष्य व्यवस्थित जगायला सोडून त्याने माझ्या वाट्यामध्ये काटे पसरवले. आता मात्र प्रेक्षकांनो, फक्त इकडे राज होणार ते युवराज खांडेकरांचं, कारण की आता युवराजला असंच वाटतं की दयानंद खांडेकरांचा मृत्यू होणार आणि त्यानंतर मग मात्र त्या तारिणी आणि केदारला मी तर घरात 1 मिनिटसुद्धा राहू देणार नाही, घरातून हाकलवून लावेल, कारण की फक्त दयानंद खांडेकरांमुळेच केदार आत्ता त्या घरात आहे.
दयानंद खांडेकरचा एकदा का गेम झाला मग मात्र तारिणी आणि केदार लगेच घराच्या बाहेर पडतील असं मात्र युवराज इकडे विचार करताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, घरात घडलेला जो काही प्रकार मात्र आता तारिणी आणि केदार घरच्यांना सांगतील का? तसेच हा जो हल्ला कुणी घडवून आणलाय आणि केवळ दयानंद खांडेकर यांना मारण्यासाठी हे सगळं जे काही घडवून आणलेलं आहे म्हणजे हे कोण करू शकतं? त्यानंतर आता केदार आणि त्यांनी नक्कीच वाटणार त्यांना की हे सगळं युवराजनेच केलेलं आहे. कारण की युवराज हीच एक अशी व्यक्ती आहे की त्याने खूप मोठा मुखवटा इकडे पांघरलेला आहे. गुलाबची ओळख, त्यानंतर असलेली कारस्थानं, हे बरंच काही तारिणीला आता माहिती पडलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता तारिणी करणार आहे. तर आता मित्रांनो, केदार तारिणीचं हे मिशन सक्सेसफुल होईल, परंतु त्याबरोबर या खोट्या नात्यांची म्हणजे केदार आणि तारिणीचं जे काही खोटं नातं, खोटं लग्न, त्यांची रंगतसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मात्र खोट्या नात्याची खरी करामत आपल्याला कशी पाहायला मिळेल हे सगळं प्रेक्षकांनो पाहणं रंजकदार ठरणार आहे. इकडे केदार तारिणीला साथ, तारिणीची केदारला असलेली साथ, त्यामध्ये होणारी गंमत जम्मतसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तारिणी मालिकेचे लेटेस्ट प्रोमो आणि एपिसोड रिव्ह्यू तसेच लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, तुमचा एक लाईक आणि एक हाईप आमच्यासाठी खूपच प्रेरणादायक असतो. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या खऱ्या एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.